मम्मीकडे येण्याचं रिझन असं की बॉबीला द्यायचं धप्पा की सरप्राईज। आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहे, बॉबीला अजून माहित नाही। सगळं द्या, एवढं उन्हात का बसल्यात? जा आता घरी, घरी जा म्हणलं, घरी आता असं काम करून मला म्हणजे चांगलं वाटतं। जय साईनाथ, दिवस शेवटचा। वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल। आज आपल्या घरी कोणतरी स्पेशल येणार आहे, किट्टू येणार आहे आणि पूर्ण फॅमिली येते। बबली आणि भाऊजी नाही आहेत कारण की ते नाशिकला गेलेत। आणि खरं सांगू ना तर मी खूप एक्सायटेड आहे। किट्टू खूप दिवसानंतर आमच्या घरी येतोय पण बॉब नाही आहे, तो सगळ्यांना सरप्राईज आहे। मम्मीला सुद्धा मी सांगितलेलं नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे। आणि रोहितला तर बिलकुलच माहीत नाही आहे, कानोकान खबर नाही आहे रोहितला। मम्मीसमोर मी फोनवर बोलले तर मम्मीला कळलं असेल की नाही माहीत नाही, पण मी काही बोलले नाही समोरून आणि त्यांनी काही विचारलं पण नाही। सो मी विचार करते की चला सरप्राईज आहे सगळ्यांना आणि किट्टू येतो, खूप एक्साइटेड आहे किट्टू। सो बघूयात काय काय करू, धमाल मस्ती मजा करू आणि खूप दिवसानंतर आमच्या घरी येतात। सो आय एम सो हॅपी। आला बाबा रोहित, फायनली आला रोहित, सगळे आले। रोहित तुला सरप्राईज भेटलं की नाही? तुला माहित नव्हतं ना किट्टू येणार आहे? तू कधीपासून वाट बघतो माहिती तुझा रोहित किट्टू? चल खेळायला। आणि ब्रेड मस्त, माझं फेवरेट। काय केलं? अरे ते वितळलेलं नव्हतं काय? बॉम्बे हात मारलं सगळं। ए इकडे, तू खेळून आला काय? फटाके फोडायला जायचं? बघ आता जायचं फटाके। ए जेवल्यावर जाऊ किट्टू दादा आपण। रोहित दादाने तुला खेळायला नाही घेतलं? काय बोलले? काय बोलला तो? शिक्षण मारलं? ते बोलायला लागला, लय मोठा झाला आता। चल आता आज आम्ही बनवतोय चिकन चिली, पप्पा स्पेशल। खूप दिवस झाले आम्ही खाल्ली नव्हती, पण बॉबी नाही आता खायला। सगळ्यात जास्त ज्याला आवडतं तो आता खायला। मग पप्पा बनवतात खूप भारीवाली बिर्याणी, आमची रजिस्टर बिर्याणी पण आहे। कितपर्यंत पोहोचले ते बघा। आणि मी सगळं सामान घेऊन आले। भाऊ काय करतात? मी चिकन चिली करतो ना आता। तुम्हाला बरोबर आल्यावरती इथं चिकन चिली बनवलं। असा भारी केक आणलेला आहे ईशानने। बाबू तू दादावर बस, रोहित दादावर बस। कोणी आग लावणार नाही, मी लावणार, मला पाहिजे। आग कशाला लावायची रे? त्या दिवशी ना आमचा जोक झालाय, मम्मी आणि आम्ही ना ट्रेन मधून जात होतो तर रोहित बोला फटाके घेऊन यायचे होते ना, तर मी बोललो नाही फटाके नाही, त्याच्याने आग लागते। त्याच्याने आग लागते म्हटलं, फटाके नाही। मग हा म्हणतो मम्मीला घरी ठेवून यायचं होतं। मग हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू रोहित। एकमेकांना खाऊ घाला पाहिजे। अरे वा, किती जण रोहितला खाऊ घाल, रोहितला खाऊ घाल। व्हेरी गुड। हे लोक जेवायला बसलेत। ए झालं का जेवण? हे किट्टू दादा खरंच जेवायला बसलेत दोघं। काय भाऊ चिल्ली झाली इथे? भाऊ चिल्ली हे फक्त भजे असतात ना, चिकन भजे, ते पण भारी लागतात। आणि मी बिर्याणी बनवते मस्त वाली एकदम। कोणती वाली? चिकन का मटन बिर्याणी? कोमल मटन बिर्याणी जाम भारी बनवते। परवाच्या दिवशी पण जाम भारी बनवलेलं बघूया। काय उडतंय ए चिकन उडतंय? नाही गरम मसाला उडतोय। आम्ही दोघं आवडतो, पप्पाला वाटतं चिकन उडतंय, मला वाटतं एक नंबर भजी, एक नंबर भारी आदत भारी। चला आता डायरेक्ट फायनल लुक दाखवतो। जेवताना झाली चिल्ली, भाऊने मस्त चिल्ली बनवली होती। नेक्स्ट डे। आता तुम्ही विचार करत असतील की मी आहे कुठे, तर मी मम्मीकडे आली आहे। आणि मम्मीकडे येण्याचं रिझन असं की बॉबीला द्यायचं धप्पा की सरप्राईज। आणि विचार केलेला की मी ह्यावेळेस नाही जाणार, पण मम्मीचं पण काहीतरी काम होतं शिर्डीला, कोपरगावला। सो मी विचार केला चला आपण निघूयात। सो आता वाजलेत 10:30।
10:30 वाजलेत आणि आता विचार करतो की पटकन निघू. आणि मी कधीपासून उठले, मी कधीपासून मम्मीला उठवते, सगळ्यांना उठवते, कोण उठत नाही लवकर, सवय लेटपर्यंत झोपायची सगळ्यांना. सो बघू आता. मला वाटतं आम्ही 11-12 वाजेपर्यंत निघालो पाहिजे, कारण की जर आम्ही लेट झालो तर मग तिकडे बॉबीला हे होईल, म्हणजे झोपून जाईल, मग त्याला उठवायला मजा नाही येणार, म्हणजे तेवढा वेळ भेटत नाही झोपण्यासाठी. सो चलते बॉबी को सरप्राईज देणे. बॉबीला सरप्राईज द्यायचं ना. हा एकदम आमची सगळ्यांची फेवरेट बिर्याणी बनवते, हा आज कारण की आमच्या किट्टू दादाची सगळ्यात जास्त फेवरेट आहे. किट्टू दादा बोललाय सकाळीच की नाही का आत्या बिर्याणी बनव ना किट्टू दादा. लवकर निघायचं आणि वरतून बाहेर जेवलो ना परत थांबायचं वगैरे, आणि एवढं चांगलं पण भेटत नाही, कशाला पैसे घालवायचे ना फुकट. बरोबर. चला आपण भेटूयात थोड्या वेळाने, पूर्ण रेडी होतो आम्ही, निघतो त्यावेळेस भेटूयात. आणि बॉबीला सरप्राईज आहे आणि पूर्ण सरप्राईज ब्लॉग नक्की बघा. त्यासाठी काही घेऊन नाही जाते बनवून, कारण की तो हेवी काही खाऊ शकत नाही, तर जिकडचा प्रसाद तिकडचं खाल्लेलं बरं, कारण की तो लास्ट टाइमला बोललेला की मी बाहेरून त्यांनी खाल्लेलं ना जेवण, तेव्हा तो बोललेला की ना मी बाहेरचा हा प्रसाद नाही खाल्ला, म्हणून मे बी म्हणजे जो प्रसाद आपल्याला रोज ते लोक जेवण बनवतात त्याच्यामध्ये भेटतो तो खाल्ला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर आहे. सो आधी बोललेला, तर मी विचार करते की ठीक आहे चला, मी विचार करत होती भाकरी वगैरे घेऊन जाऊ त्याच्यासाठी, कारण की भातच खातोय खूप दिवसापासून, पण हेवी खूप होतं, कारण की लगेच झोपायचं ना, मग भात खाल्लेलं ठीक आहे असं. त्या याच्यातलीच भाजी ना, भाकर बनवून, फक्त भाकर बनवून घे. मला पण तेच वाटत होतं, घेऊन बनवून जाऊ दे बिचारा कस तरी होता. ज्वारीची भाकर बनव. हा ज्वारीचीच भाकर खातो. हा मग घे बनव. बनवते मग 1-2 भाकरी बनवते. 2 भाकरी बनव. आणि त्याच्यातलं प्रसादामधलं भाजी खाईल तो भाकरी. ओके, तर आता आम्ही निघालोय आणि निघता पूर्ण करता आता वाजले 4. म्हणजे विचार करू शकता तुम्ही आम्ही किती लवकर निघालोय. तर बॉबीला माहित नाहीये, मी वरातला कॉल केलेला, त्याला विचारलं कुठे आहे काय, आजचा रात्रीचा मुक्काम कुठे आहे. सो ऍड्रेस वगैरे घेतलेलं आहे, तर बघू मी ती थोडंसं पुढे पोहोचेल ना तर वरातला मी कॉल करून सांगेल की आम्ही येतोय वगैरे, पण बॉबीला सांगू नको. येस, भाकरी वगैरे मी त्यासाठी भाकरी बनवली आणि पनीर भुर्जी पण बनवली. मी म्हटलं नको, त्याला विचारायला म्हणजे इच्छा होत असेल घरातली खाण्याची, आणि बाकीचे मुलं पण आहेत त्यांच्यासाठी पण घेतले. सो चला जाऊया. एक्साइटिंग व्लॉग असणार आहे. आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहे आणि बघू बॉबीला अजून माहिती आहे. येस, मी खूप एक्सायटेड आहे. एक तर मी त्यासाठी जेवण बनवलं त्यांनी खायला, मी बरातला बोललेलं त्याला बोल नको खाऊ, कोणतरी येते ते खाऊ, म्हणजे कोणतरी असं बोलायला सांगितलंय. सगळं ठीक आहे. वाढ आलेला आहे. ए बॉबी कुठे बसला? जेवला नाही जेवला. त्याला बोललो मी मित्र येणार आहे. हा, पण आता काय सांगू, आता एवढं वेळ तर कोणच नाही आलं, मग सांगून टाकलं तू. मी येते. अरे रे सरप्राईज घालवला. ठीक आहे जाऊ दे, चल काही विषय नाही, जाऊ दे आता जाऊ दे. सरप्राईज गेलाच आहे. झोपलाय तसं पण तो. हा ठीक आहे, चल. जेवला नाही ना? चल, तुम्ही जेवले? जेवलो आम्ही. अरे रे जेवले, मी एवढं सारं जेवण आणलंय. भूक तेवढी लागलेली, काय करू. चला. बारीक झालं रे, बारीक झालंय. अरे मी जरा शॉक आहे तुला बघ. शॉक म्हणजे असं खूप दिवसांनी बघतोय ना. सरप्राईज होतोय एखादा माणूस हा शॉक झाला. अरे भावा शॉक असं नाही होऊ शकत. बरोबर ना, ते तसंच शॉक झालंय. तू जेवून घ्या आधी. बॉबीसाठी मी सकाळी उठून जेवण आणलं. हॅलो, हा कुठे आहे? हा बाबा जेवा. तू जेवली की काय? नाही बाबा, आता जस्ट आलो. मला माहितीये तिला थंडी वाजते, पण तिला चादर दिली काय. हा भुर्जी
साईराम खाऊ ना भुर्जी पनीर है भाई पनीर भुर्जी है पनीर भुर्जी है क्या साईराम भुर्जी क्या भुर्जी अंडा भुर्जी ओए बाबा अंडा भुर्जी नाही अंडा भुर्जी वाह 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 मागे बघा सगळे आले. किट्टू दादा किट्टू दादा अरे किती दादा घेऊ बा. मला आम्ही आता नाश्ताच केला. काय थंडी. काहीच नाही सकाळी 3 ला उठतो आज शेड आहे ना. आणि काय वाटतं माहिती का काश्मीरला आलो लिटरली काय बोलते बाय प्युअर काश्मीर मामा बोलल्यावर मामाला विचारतो मामा कसे आहे आला आणि गॅरबडी खायला बसलाय बघा मामा कसे आहे मामा बरे आहे. कसा आहे तो बरा आहे लेडीज आमच्या मालकीत लेडीज अलाउड नाही तरी जेवलो आता आता जेम कोट बॉडी बसा चला सायराम धन्यवाद आमच्या भाईला भेट दिली उद्या आणेल मी गोळ्या खाऊन गोळी भेटली तुला. नाही माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे मला तुम्ही नका देऊ असं चला साईराम सकाळी भेटू आता बाय The next day. इथं कुत्र्यांची पण पदयात्रा चालली बघू शकते इथं. सो मॉर्निंग झालेली आहे. बॉबीला भेटून आम्ही आलेलो आहोत कोपरगावला ॲज ऑलवेज सोनीताईच्या घरी. आणि आता याच्यानंतर आम्ही जाणार आहे तिच्या स्टुडिओला. तर आम्ही मस्त रेडी झालोय सगळे स्टुडिओला जाऊ. आणि आता हिच्या स्टुडिओला जाणार आहे. हिचं स्टुडिओ आहे इकडे कोपरगावला. जर तुम्हाला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर घ्या, बुकिंग वगैरे करा मेकअपसाठी. आणि मेकअप करायचा असेल तरी चालेल. हो तर तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते. माझे पोस्टर लावलेले आहेत, बबलीचे पोस्टर लावलेले आहेत तिथे. मग तुम्हाला तिथे स्टुडिओ पण दाखवते. आणि आता आपण आजी म्हणजे माझी आजीला म्हणजे पप्पाच्या मम्मीला भेटायला जाणार आहेत. पप्पा तुम्ही एक्साइटेड आहात ना? सगळ्यात जास्त पप्पा एक्साइटेड आहे ते. हा पण आहे. तू कोणाला भेटायला एक्साइटेड आहे? ये आजी माय म्हणजे आम्ही आजी माय बोलतो त्यांना. हा आजीला माझ्या खरंच लागतात. आणि मग माईला भेटायचंय म्हणजे काका मग तात्या म्हणतो आत्या वगैरे सगळे आम्हाला भेटणार आहेत. आणि आफ्टर व्हेरी लॉंग टाइम सगळ्यात मोठी माझी जाऊबाई ना त्याला वहिनी म्हणतात ते सगळ्या जणी. आम्ही सगळे वहिनी बोलतो. आणि आमच्या मामाला ही मामा बोलते. आता ती पण आम्ही सगळेजण वहिनी बोलतो कारण की तिला खूप राग येतो. बोलते आता बघा दांगडू असले कीच ब्लॉग जाईन आहे की दांगडू 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 तुम्हाला मी आता जोक झाला, खूप मोठा जोक झाला. बोल रे भाऊ बोल. की मी गाडी करून येऊ का आता इकडे वेळ आहे ना. काय म्हणते आज स्टुडिओ आहे ना? नाही मी बोलले जरा जोक स्पॉइल होतोय थांबा. भाऊ बोलला की नाही का मी तोपर्यंत दाढी करून येऊ का? तर मम्मी बोलते हिच्या स्टुडिओला जा ना. मी बोलते मी काय नाव आहे का? मेकअप करते मम्मी, मेकअप दाढी नाही करत. गाई आहे ना तिने घुंगरू बांधले तिच्या डोळ्या काय ग मानत गणात घुंगरू बांधले म्हणजे जेव्हा पण ती फिरेल ना तर घंटीचा आवाज येतो. आता जाताना ना मला एक आजी दिसलेली ज्यांनी पपई वगैरे घेऊन उन्हात बसलेत कधीपासून. तर मी भाऊला बोलली तिकडे गाडी घे ना आपण तिकडनं घेऊन टाकू कारण की मी आतापर्यंत काही घेतलेलं नाही फ्रूट वगैरे. तर मी विचार केला की त्यांच्याकडूनच घेऊ. आणि ते कसे बसलेत बघा. कितीला आहे? आणि पिकलेले आहेत का बाकी? पिकलेले आहेत बाकी. ते काय झालं?
नाही त्यांना हे गर्लफ्रेंड वाटतं. सगळे 50ला आहे. सगळे 50ला आहे. आणि हे पेरू कच्चे नाही ना. कच्चे पेरू नाहीये. कच्चे पेरू नाहीये. द्या. सगळे 50. ही पण 50ला, ही पण 50ला आहे. सगळे 50ला आहे. सगळे द्या. एवढा उन्हात का बसल्यात? सगळे किती पप्पाही पार्टी करते त्यांच्याकडे सगळ्यांकडे. तसे आमचे नातेवाईक खूप सारे आहेत मग सगळ्यांना पप्पाच घेऊ लागतात. आणि आजीचं पण होऊन जाईल. आज दिवसभर बसली आजी. हो आजी. 40चे. घर कुठे आहे? घर कुठे आहे? चालत जाणार काय? कुठे? राहू दे तुम्हाला. 500 राहू द्या. 50 बोलला ते पहिले. 500 बोला. तुम्हाला राहू द्या. 500. तुमच्या नातीकडून. घरी जा आता. उठा आता जा. चला सगळं घेतलेलं आहे आपण आजीचं. आणि मी ब्लॉग याच्यामुळे काढते कारण की तुम्हाला पण जर असं काय, मी तर नेहमीच करते, मी फर्स्ट टाइम असं दाखवलं पण ब्लॉग मध्ये. बॉबी पण असंच करतो जे आपल्याला म्हणजे उन्हात आता कधीपासून बसलेत. मी जातानीच बघितलेलं. बोललं नाही मी घेऊनच घेणार, त्यांच्याकडून घेणारच जे असेल ते. दिसत पण नाही आणि आजीला दिसत पण नाही काहीच. आणि आजीला इकडे काहीतरी गलगंट बोलतात ना त्याला, ते आय थिंक झालं. असं काम करून मला म्हणजे चांगलं वाटतं. आणि जे लोक लहान पोरं पण मागतात ना, जे म्हणजे जे आपल्याकडून काय मागतात किंवा काय, तर त्यांच्या म्हणजे त्यांच्यापेक्षा असं विचार केला पाहिजे. बघ म्हातारा माणूस पण म्हणजे बिझनेस जे असेल ते कष्ट करून खायला बसतात, मग त्यांना करायला काय वाटत नाही. त्यांना लहान पोरांना पण करतो कारण की त्यांचं आई बापांनी तसं त्यांना सोडलेलं असतं, शिकवलेलं असतं की लोकांना माग असं ते नाही केलं पाहिजे. बघा आलो बाबा. आमचा फोटो बघा सगळ्यांचा, बबलीचा, माझा, गरिमा आहे, ती स्वतः आहे. वाव मस्त. मी पहिल्यांदा आली ह्या वेळेला स्टुडिओला. पहिलं इकडे अटकला आमचा. ये पहिली. वा वा मस्त. वाटलं मस्त वाटलं गाईज. मला खूप चांगलं वाटतं आणि मला नेहमीच चांगलं वाटतं. मी म्हणजे आता ते केलं म्हणून 10 वेळा बोलायचं असं नाहीये, पण मी स्वतःला मला खूप छान वाटतं असं मी कधी काही केलं तर. मी हे सामान मी घेतलंही नसतं आता सध्या, फक्त पैसे दिले असते, पण नाही ते कमवण्यासाठी बसलेत आणि त्यांनी सेल करण्यासाठी त्यांनी केलंय. तर आपल्याला त्यांना असं नाही दाखवायचं की आपण त्यांना पैसे देतोय, आपण खरेदी करतोय असं दाखवायचं. सो मी त्याप्रमाणे करते नेहमी. पण खूप छान वाटतं. तुम्ही सुद्धा म्हणजे ज्यांना गरज आहे, ज्यांच्याकडून ज्यांना जे लोक खूप स्ट्रगल करतायत विकण्यासाठी किंवा त्यांचं वयही नाहीये, जर माझं काही बोलणं चुकीचं वाटलं असेल तर रिअली सॉरी. आणि चांगलं वाटलं असेल तर मनावर घ्या. आजी बाबा बसलेली अजून काहीच नाही कळलं. कळलं पोराला बघितलं बाई. सोनी केव्हा ही इकडे. सोनी इकडे. तुम्हाला कधीच नाही ओळखत आजी, मला कधीच नाही ओळखत. तिची मैत्रीण आहे ती आजी माय. ओळखत. अगं कोमल कोमल लव भाऊची कोमल आहे. आता ओळखलं. कोणाची कोमल आहे? कोणाची कोणाची नाते नाते. हात करा खिचट टाक त्याच्यावर. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सायनाथ दिवस शेवटचा, पालखी सजवत आहेत. आम्ही घरापासून लांब आहोत,
पण गंमत अशी की घराची आठवणही येत नाही, कारण या 9 दिवसांसाठी साईच आमचे आईबाप आहेत. आई जशी तिच्या बाळाला 9 महिने पोटात सांभाळते ना, तसाच साई आम्हा भक्तांना या पालखीत 9 दिवस सांभाळतो. पालखीत आल्यावर एक गोष्ट नक्की समजते, घरी ज्यांना जेवणाचं साधं ताट उचलता येत नाही ते इथे स्वतः उठून स्वतःचे कामं स्वतः करायला लागतात. रात्री 12 वाजता झोपायचं आणि पहाटे 4 वाजता एका शिट्टीवर उठायचं. घरी आई एवढं ओरडली तरी उठत नाही, पण इथे एका शिट्टीवर सर्व डोळे उघडतात. माणसाचा अहंकार, आळस आणि सवयी सर्व काही वारी सोडवते. इथे सगळं मी पण नाहीसं होतं आणि फक्त एकच नाव उरतं, साई साई. वारी म्हणजे चालणं नाही, वारी म्हणजे मनाचा प्रवास. थकलेल्या आत्म्याला साईंच्या चरणात विसाव्याची जागा मिळवणं. इथे सगळे एकसारखे, ना श्रीमंत ना गरीब. सर्वांच्या अंगावर एकसारखाच बॅच, भक्तीचं वस्त्र, सगळ्यांच्या ओठांवर एकच नाव, ओम साईराम. हीच आहे वारीची खरी ओळख. ती शिकवते नम्रता, शिस्त आणि भक्तीचा अर्थ. साईंच्या पालखीत चालताना प्रत्येक पावलावर एक नवीन शिकवण, एक नवीन अनुभूती मिळते. एक नवीन शिकवण आणि एक नवी अनुभूती मिळते. कारण ही पालखी नाही, हीच आहे वारीची खरी ओळख. सायंकाळचा तो क्षण, पालखीचा प्रवास सुरू होता. सूर्य मावळ तिकडे झुकत होता आणि आमची वाट अजून लांब होत होती. तेव्हाच एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. बातमी अशी होती की आमच्या मागच्या रस्त्याला एका बिबट्याने एका तरुणावर हल्ला केला व त्याचा मृत्यू झाला. अनेक दिवसापासून आमच्या सोबत एकही कुत्रा चालत नव्हता, म्हणजेच श्वान. पण त्या बातमीच्या काही क्षणानंतर एक श्वान आमच्या सोबत चालू लागला. तो फक्त श्वान नव्हता, तो जणू साईंचं रूप होतं. जय साईनाथ. अशा प्रकारे ब्लॉग इथे एंड करूया, कारण मी आता आलोय रूम वरती चप्पल ठेवायला आणि फोन ठेवायला. आम्ही सर्व चालवलोय. आता सर्व प्रवास संपलेला आहे. आता फायनली बाबांचं दर्शन होईल. या डोल्यांना आस लागलेली 9 दिवसापासून बाबांना पाहण्याची, ती आता पूर्ण होणार आहे. जाऊन बाबांना भेटू, दर्शन करू, सर्व मनोकामना जे काय आहे ते बाबांना सांगू आणि तुमची पण इच्छा पूर्ण हो हे मी बाबांचरणी प्रार्थना करेल. आणि माझे जेवढे पण यूट्यूब फॉलोअर्स आहेत, फॅन्स आहेत, त्यानंतर आपली जेवढी पण पब्लिक आहे, सर्वांची मनोकामना पूर्ण हो हीच मी बाबांचरणी प्रार्थना करेल. सो मी जातो आता दर्शनाला आणि अशा प्रकारे ब्लॉग जो आहे तो आपण आता एंड करूया. बाय. ओम साईराम, जय साईनाथ. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.